महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी किंवा विद्येचे माहेरघर ज्याला आपण म्हणतो ते म्हणजे पुणे, ज्याला क्वीन ऑफ डेक्कन सुद्धा असं म्हटलं जातं. पुणे शहर हे पुण्यातील सुंदर मंदिरे, टेस्टी फूड आणि छान असे एन्व्हायरमेंट यासाठी खूप प्रसिद्ध आहे. पुण्यातील कात्रजच्या प्राणी संग्रहालयामध्ये बेंगॉलचा टायगर तिथे तुम्हाला पाहायला भेटून जाईल. पुण्यामध्ये टुरिस्ट प्लेस तर आहेतच, पण हिस्टॉरिकल प्लेसेस सुद्धा खूप सारे आहेत. पुण्यामध्ये पु ल देशपांडे गार्डन असो किंवा दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर असो, यासोबतच तुम्हाला टेस्टी फूड सुद्धा पाहायला भेटते. मग पुण्यातील तो फेमस बर्गर किंग असो किंवा आगा खान पॅलेस असो, या सर्व गोष्टी आपण याच्यामध्ये दाखवणार आहे. कात्रजच्या जे प्राणी संग्रहालयामध्ये तुम्हाला बेंगालचा टायगर जो आहे तो सुद्धा दाखवणार आहे आपण या व्हिडिओमध्ये. त्यासोबतच पुण्यातील शनिवारवाडा असो किंवा मस्तानी पॅलेस असो किंवा पाताळेश्वर मंदिर असो किंवा पुण्यापासून 100 किलोमीटर अंतरावर असलेले शिवनेरी किल्ला असो, या सगळ्या गोष्टी आपण यामध्ये तुम्हाला दाखवणार आहेत. तर पुणे म्हटले की शिवाजी महाराजांचा तुम्हाला इतिहास लक्षात येईल. तर आपण सुरुवातच अशा ठिकाणाहून करणार आहे जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपण गेले, ते म्हणजे लाल महाल. तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर जरी झाला असेल तरी त्यांचे बालपण या लाल महालमध्ये गेले होते. तर हा आहे लाल महल. असे म्हणतात की ज्यावेळेस शहाजी राजे बाहेर लढतीसाठी जायचे त्यावेळेस बाळ शिवाजी आणि जिजाऊ मासाहेब हे बरेच दिवस या ठिकाणी राहिले. लाल महलमध्ये जसेही तुम्ही जाताल तिथेच तुम्हाला बाळ शिवाजीचा नांगर चालवताना एक तुम्हाला मूर्ती दिसून येईल. असं म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराजांना शाहिस्तेखान मारण्यासाठी आला होता. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यालाच मारण्याचा प्रयत्न केला, पण तो तिथून पळून गेला. पण जाताना त्याचे 3 बोटे याच महालावर कटली होती. लाल महलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला आतमध्ये जिजाऊ मासाहेबांची एक मूर्ती दिसून येईल. त्यासोबतच तुम्हाला तिथे काही फोटोज वगैरे आढळून येतील जिथे इन्फॉर्मेशन दिलेली आहे. ज्यावेळेस शाहिस्तेखान 1 लाखची फौज घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांना मारण्यास आला होता त्यावेळेस तो इथेच थांबला होता, असंही काही उल्लेख आहे. पण झालं त्याचं उलट. छत्रपती शिवाजी महाराजांनीच त्याला मारण्याचा प्रयत्न केला आणि त्याची इथेच 3 बोटे कापली गेली. पुणेकरांनी आजही या महालाला खूप छान प्रकारे ठेवलेलं आहे. याची सुंदरता दिसून येते तुम्हाला. तर आता आपण चाललेलो आहे शनिवारवाडा येथे, जे की 2 मिनिटं अंतरावर लाल महालापासून आहे. सो जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण आलेलो आहे अशा ठिकाणी जे पुण्यामध्ये तुम्हाला मोस्टली पुण्यामधलं म्हणजे 350 वर्षापूर्वी हा शनिवारवाडा बनवलेला आहे. तर तुम्हाला थंबनेलवरून कळलंच असेल की आपण काय व्हिडिओ बनवणार आहे. तर चला तर मग आज तुम्हाला मी शनिवारवाडा आणि त्यासोबत पुण्यातले बरेचसे जे ठिकाणं आहेत पर्यटन स्थळ ते तुम्हाला मी दाखवणार आहे. हे ठिकाणं जे आहेत ते फिरणं गरजेचे आहेत. तर आता सध्याला आहे आपण शनिवारवाड्या इथं, आणि हे जे पर्यटन स्थळ आहे तर याच्यामध्ये आतमध्ये जाताना तुमच्याकडून 30 ते 35 रुपये पर पर्सन घेतले जातात. याचा टायमिंग सकाळी 9 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत आहे. याची निर्मिती असे म्हणतात की पहिले बाजीराव पेशवे यांनी केलेली आहे. असे म्हणतात की शनिवारवाडा हा 7 मजली होता, पण तुम्ही आज जर गेलात या वाड्यात तर फक्त तिथे तुम्हाला पाटे आणि काही अवशेष पाहायला मिळतात. याच्या मागचं कारण असं की 1808 मध्ये इथे खूप भयानक अशी आग लागली होती, त्यामुळे पूर्ण जळून गेले होते. शनिवारवाड्यात तुम्हाला आतमध्ये घुसले की समोरच नगारखाना दिसून येईल. शनिवारवाड्याची खालची बाजू जरी जळली असली तरी या वरची बाजू तुम्ही पाहू शकता, खूप छान प्रकारे ठेवलेली आहे. तर हा पाहू शकता आता तुम्ही नगारखाना, हा आहे वरच्या साईडला. तर इकडे कुठल्याही प्रकारची आग न लागल्यामुळे हा आजही पाहू शकता खूप छान प्रकारे आहे आणि तुम्हाला अवेलेबल दिसन आजही तुम्ही गेलात तर. शनिवारवाड्यापासून थोडंसं पुढे आलंय की आपल्याला दगडूशेठ गणपती मंदिर तुम्हाला पाहायला भेटेल. असे म्हणतात की हे मंदिर जे आहे 126 वर्षापासून पुण्यातील जे प्रसिद्ध व्यापारी आहेत दगडूशेठ हलवाई यांनी हे बांधलेलं आहे. आणि त्याच्या मागचा इतिहास असा की त्यांना जो एकुलता एक मुलगा होता तो ज्यावेळेस प्लेगची साथ आली होती याच्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला होता, आणि त्याच्याच स्मरणार्थ यांनी हे दगडूशेठ मंदिर बांधलेले आहे. त्यांनी एक छोटीशी मूर्ती बसवली होती, पण त्यानंतर पुढे याच लोकांनी पुण्यातील
या मंदिराचा जीर्णोद्धार करून पुढे मोठं मंदिर बांधण्यात आलं. सो जसं या आपण आता दगडूशेठ गणपतीपासून पुढे आलो, तर पुढे आल्यानंतर आपलं हे जे आहे पाहू शकता तुम्ही, राजा दिनकर केळकर म्युझियम आहे हे, जे की आपण त्याच्यामध्ये तुम्हाला म्युझियम मध्ये काय काय आहे ते दाखवणार आहे. ओके, तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हे बघू शकता इथं किती पूर्ण कोरलेलं आहे, पूर्ण दगडामध्ये लेणी आहेत, हे पूर्ण जुने पाताळेश्वरची लेणी. जिथे तुम्हाला मस्तानी महल पाहायला मिळेल, इथे आतमध्ये जाण्यासाठी 120 रुपये पर पर्सन घेतले जातात. आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला मस्तानी महल पाहायला मिळतो. इथे आतमध्ये जाण्यासाठी पर पर्सन 120 रुपये घेतले जातात. इथे मस्तानी महलचा एक भाग दर्शवलेला आहे, जिथे तुम्हाला मस्तानीचे ओरिजिनल प्रिंटिंग दिसून येईल. आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला राण्यांच्या साड्या सुद्धा दिसून येतील, ज्या की राण्यांच्या साड्या सोन्याच्या धाग्यापासून बनलेल्या. त्यासोबतच तुम्हाला इन्स्ट्रुमेंट, मूर्त्या आणि दागिने, त्यावेळेस जे वापरले जायचे भांडी, अशा प्रकारचे सगळे काही गोष्टी दिसून येतील. आणि इथून पुढे गेल्यानंतरच तुम्हाला 1 किलोमीटर अंतरावर असलेले पाताळेश्वर मंदिर दिसून येईल. पुण्यातील गुहा मंदिर म्हटले की ही कुणीही पाताळेश्वरचं नाव घेतं. जंगली महाराज मंदिराच्या शेजारी असलेले हे मंदिर असं म्हणतात की 8व्या शतकाच्या राष्ट्रकूट राजाने बांधलेले आहे. असेही म्हणतात की पूर्ण एका दगडाला कोरून हे मंदिर बांधलेले आहे. मंदिरामध्ये एंट्री करताच तुम्हाला हे पाहू शकता, नंदीचे मंदिर दिसून येईल. आणि त्यानंतर आतमध्ये गेल्यानंतर मंदिराच्या आतमध्ये गेल्यानंतर 3 गर्भगृह पाहायला भेटतात. आणि आतमध्ये भगवान शंकर, गणपती मंदिर आणि राम लक्ष्मण सीता यांचे तुम्हाला मूर्ती दिसून येतात. तर पुण्यात आल्यानंतर तुम्ही हा गार्डन वडापाव सेंटर आहे, इथे नक्की जावा. हा पुण्यातील एकदम प्रसिद्ध असा असलेला वडापाव आहे. आणि असं म्हणतात की याला कम्प्लिटली 50 ते 60 वर्ष झालेत या गार्डन वडापावला. तेव्हापासून आजही हा वडापाव विकला जातो आणि तेवढ्याच आनंदाने लोकही याला खातात. तर पुण्याचा हा वडापाव खाल्ल्यानंतर आपण आता जाणार आहे आगा खान पॅलेस या ठिकाणी. तर आपण आता आलो आहोत नगर रोडवर असलेले हे आगा खान पॅलेस या ठिकाणी. भारताच्या स्वतंत्र लढ्यात या पॅलेसचे खूप महत्त्व आहे, कारण बऱ्याच दिवस महात्मा गांधी, त्यांची पत्नी कस्तुरबा गांधी, तसेच सरोजिनी नायडू असेच बरेच लोक महापुरुष इथे कैद केले गेले होते. ज्यावेळेस भारत छोडो आंदोलन चालू होते, त्याच वेळेस महादेव देसाई आणि महात्मा गांधीजींच्या ज्या पत्नी आहेत कस्तुरबा गांधी, यांचे याच ठिकाणी निधन झाले. आणि असं म्हणतात की या ठिकाणी तुम्हाला महादेव सर देसाई आणि कस्तुरबा गांधी यांचे तुम्हाला समाधी याच ठिकाणी पाहायला भेटेल. तुम्ही पाहू शकता, समोर तुमच्या समाधी दिसून येईल. हा वाडा आजही खूप छान प्रकारे ठेवलेला आहे. तसेच गांधीजींनी घातलेली चप्पल आणि माळ पाहायला इथे भेटून जाईल. आणि सर्वात महत्त्वाचे, एंट्री करण्यासाठी तुम्हाला फक्त 20 ते 30 रुपये घेतले जातात. पुण्याला एक्सप्लोअर करत असताना आपण या पु ल देशपांडे गार्डनला कसे सोडणार, तर या गार्डनला दुसरे नाव म्हणजे ओकामाया फ्रेंडशिप गार्डन असेही म्हणतात. तर हे गार्डन 10 एकरमध्ये बांधलेले आहे. इथे तुम्हाला सुंदर रस्ते, चारही बाजूनी ग्रीनरी पाहायला मिळते. या पीसफुल एन्व्हायरमेंटला तुम्ही फॅमिलीला घेऊन किंवा मित्रांना घेऊन जाऊ शकता. हे गार्डन सकाळी 6:30 ते 10 वाजेपर्यंत, तर संध्याकाळी 4 ते 6 पर्यंत उघडे असते. हे मंदिर तुम्हाला पर्वती मंदिर जे आहे पेशव्यांनी त्यांच्या काळात बांधलेले आहे, त्या ठिकाणापासून 2 मिनिटं अंतरावर दिसून येईल. त्यासोबतच इथे जी एंट्री फीज आहे ते तुम्हाला 5 ते 7 रुपये घेतले जातात पर पर्सन. तर व्हिडिओ जर आवडला तर तुम्ही नक्की लाईक करा, शेअर करा. आणि आपला पर्वती दर्शनचा व्हिडिओ तुम्हाला टाकलेला आहे, तिथं जाऊन पाहू शकता तो व्हिडिओ तुम्ही. व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र मित्रांनो.